मागील 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय 5 ऑगस्टला होणाऱ्या महानगरपालिकेच्या आमसभेतून वगळण्यात आला आहे। त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसच्या गटनेत्यांनी आयुक्त आणि महापौरांना पत्र देऊन हा विषय सभेत घेण्याची मागणी केली आहे। मात्र त्यांच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास आमसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असून त्याचे परिणाम महापालिकेच्या कामकाजातही दिसून येत आहे। आपसी मतभेदांमुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। 3 जुलैच्या आमसभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय होता। भाजपकडून तुषार सोम आणि बलराम डोडानी यांच्या नावांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती। मात्र काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद न्यायालयात असल्याने ती सभा रद्द करण्यात आली। विशेष म्हणजे न्यायालयाने केवळ काँग्रेसच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली होती। त्यानंतर भाजपच्या 2 गटांमध्ये महापालिकेत मोठा गोंधळ उडाला होता। त्यामुळे त्या सभेतील अजेंडा पुढील आमसभेत कायम ठेवण्यात येईल असा निर्णय झाला होता। मात्र आता 5 ऑगस्टला होणाऱ्या आमसभेच्या विषयपत्रिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषयच वगळण्यात आल्याने काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही पक्षातील नाराज गटांनी उघडपणे विरोध सुरू केला आहे।